कधी-कधी आपण कितीही केकमध्ये एक्सपर्ट असलो तरी आपल्याकडून सुद्धा चुका होतात. केक कस्टमरला पाहिजे होता 1 किलोचा केक आणि मी 1 किलोचा बनवलासुद्धा. त्यांचा अगोदर असा फोन आला की आम्हाला एकावर एकच पाहिजे आणि एक पाईनॲपल, अर्धा किलो पाईनॲपल आणि अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट पाहिजे आणि एकावर एक ठेवून पाहिजे. मग मला कसं वाटलं की नक्कीच त्यांना पूर्ण एकच केक पाहिजे असेल, टॉल केक. पण नंतर मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला 2 टियर हवं आहे का? तर ते हो बोलले. मग आता पाईनॲपल तर केला, पण मग चॉकलेटसुद्धा केला होता मी, म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट. आता तो त्यावरती ठेवल्याच्या नंतर कसा दिसेल म्हणून मग मी डायरेक्टली काय केलं, त्याचं माप घेतलं आणि ह्याला मी कट करून काढला. तर तुम्ही बघा, मी एका वाटीने माप घेतलं आणि पूर्ण केक जो आहे तो या पद्धतीने कट करून काढला. एवढा काही फारसा फरक पडला नाही. म्हटलं वजन मेंटेन होण्यासाठी कट करून मी त्याच्यात बघा स्लाईस या पद्धतीने वरच्या साईडने ठेवून दिल्या होत्या. केक बऱ्यापैकी सेट झाला होता. मग ह्या स्लाईस मी या पद्धतीने ठेवूसुद्धा शकले आणि एक लेअर केली मी वरती. म्हटलं जास्तही टॉल नको आणि बाकीची लेअर मी बाजूला काढून घेतली. म्हटलं हे बघा, डायरेक्टली अशी उचलता येते, म्हणजे व्यवस्थित केक सेट झालेला होता आणि एकदम छान झाला होता, म्हणजे प्रॉपरमध्ये. तर त्यानंतर आता ह्याला मी क्रीमने पूर्ण कव्हर करणार आहे. कधी-कधी खरंच माझ्याकडनं म्हणजे चूकच म्हणायला पाहिजे ही, कारण त्यांनी अर्धा किलोचे 2 पाहिजेत, पण वेगवेगळे पाहिजे म्हणजे फ्लेवर, आणि केक मात्र एकच हवा आहे. मग तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की यांना 2 टियर केक हवा आहे. पण हरकत नाही, केकमध्ये बाकी चुकलं काहीच नाही. पण मला असं वाटलं की टॉल केक बनवावा पाईनॲपलच्या वरती. पण नंतर मला म्हणजे मी त्यांना बोलले की 2 टियर हवा आहे का? तर ते हो बोलले होते. पण मला नंतर असं वाटलं की 2 टियर करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला ह्याला कटच करावं लागेल. तर अशा पद्धतीने मी कट केलं. असो, दोन्हीही अर्धा-अर्धा किलोचेच केक होते. टोटल केकचं वजन 1150 ग्रॅम झालं होतं. असं नाही की केक वजनाला कमी गेला कट करून काढल्यामुळे. वजन अजिबात केकचं कमी द्यायचं नाही कस्टमरला. वरचा ब्लॅक फॉरेस्ट आणि खालचा जो होता तो पाईनॲपल केक होता. केक या पद्धतीने झालासुद्धा रेडी आणि बोलता बोलता मला टेन्शन तर आलं, पण टेन्शन घेता घेता केकसुद्धा रेडी झाला. हा जो आहे हा खालचा टियर होता, हा पाईनॲपल फ्लेवरचा ऑलरेडी मी बनवून ठेवला होता आणि ह्याला मी ड्रिपिंग देते जेलने, कारण हा पाईनॲपल फ्लेवरचा होता म्हणून. आणि वरचा त्यांनी ब्लॅक फॉरेस्ट सांगितला. ब्लॅक फॉरेस्ट मोठ्या लोकांना नाही आवडत बोलल्या आणि मोठ्या लोकांना ब्लॅक फॉरेस्ट आवडत नाही आणि लहान मुलांना पाईनॲपल आवडत नाही, म्हणून मग दोघांच्याही चॉईसचा केक घेतला होता त्याच्यामुळे. तर बघा या पद्धतीने मी त्याला छान असं ब्लॅक फॉरेस्टचं डेकोरेशन करून घेणार आहे आणि बघता बघता केक रेडी झाला आहे. बघता बघता नाही झाला ॲक्च्युली, तुमचा झाला असेल बघता बघता, पण मला मात्र त्याला बऱ्यापैकी एफर्ट्स घ्यायला लागले, कारण माझ्याकडनंच थोडंसं गडबड झाली यावेळी. मी 2 अर्धा किलोचे बेस केल्यामुळे गडबड झाली. नंतर मला वाटलंही की आता कसं करावं, पण नंतर डोकं चालवलं आणि बरोबर कट केला आणि या पद्धतीने छोटासा क्यूटसा 1 किलोमध्ये 2 टियरचा एक पाईनॲपल आणि एक ब्लॅक फॉरेस्ट केक रेडीसुद्धा झाला. आणि कसा दिसतोय केक हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि डॉवेल्स नाही आहेत, पण टॉल असल्यामुळे मी या पद्धतीच्या ज्या स्टिक्स होत्या त्या इन्सर्ट केल्या आणि त्या कुठेही दिसत नाही, कारण हे जे किसलेलं चॉकलेट आहे ते आपण टाकल्यामुळे अजिबात दिसत नाहीत. आणि तशाही दिसल्या तरी आपल्याला त्यावरती डिझाईन करायचे, कारण केक आहे ब्लॅक फॉरेस्ट, तसाही लूक आला पाहिजे. आणि खालीसुद्धा मी बॉर्डर तयार करून घेतली होती. तर बघा या पद्धतीने केकसुद्धा रेडी झाला आणि खूप छान दिसायला लागला नंतर. पण मला टेन्शन आलं होतं. तर तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जसं जमेल तसं मी नक्कीच असे छान छान व्हिडिओज अपलोड करत राहीन. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ.